नमस्कार मंडळी, आपण आज बघणार आहे कच्च्या आंब्याचा आमरस। आंबे हिरवेगार आहेत, हे पाडाचे आंबे आहेत। बघू शकता इथे हिरवेगार आणि पाडाचे आंबे आहेत, जास्त पिकलेले नाही आहेत, थोडेसे कच्चे असतात। माझा आमरस नीट होण्यासाठी मी काय केलेलं आहे, एक मोदक पत्र घेतलेलं आहे, त्यामध्ये आंबे ठेवून असे छान असे उकडून घेतले आहेत। बघू शकता इथे। आणि आता मी यातून सगळं गर आहेत साईडला काढणार आहे। बघू शकता ही सालीला काही सुद्धा गर शिल्लक ठेवत नाही आहे। बघा इथे मी सगळ्या कुईला पण काही सुद्धा आपल्या गर शिल्लक राहत नाही, कुई पूर्णपणे अशी मोकळी होते आणि सगळं जे प्युअर गर असतं ना आंब्याचं ते सगळं यामध्ये पडलेलं आहे। बघू शकता इथे मी पुन्हा एकदा दाखवते कसं करायचं आहे। पूर्णपणे सालीचा गर काढून घ्यायचा आहे आणि कुईचाही आपल्या इथे गर काढून झालेला आहे। बघू शकता इथे। आणि एका पातेल्यामध्ये तुम्ही पाणी घेऊ शकता इथे, आणि पाणीच थंड असेल तर एक नंबरच, मस्तपैकी असं माठातलं पाणी घ्यायचं आहे। बघा इथे आता शेवटचा जो आंबा आहे त्यालाही मी छान असं पिळून घेतलेला आहे, त्याचं पूर्ण गर काढून घेतलेलं आहे, कुईलाही पूर्ण अशी मोकळी केलेली आहे। बघू शकता इथे। आणि इथे माठातलं पाणी घेतलेलं आहे, ते पाणी ओतून आपण काय केलेलं थोडंसं हातही धुतलेला आहे। सोबत आपण आंब्याच्या कुई आणि साली स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। बघू शकता इथे। बघा किती छान असं कुई पूर्ण अशी मोकळी झालेली आहे, तिथं थोडासाही रस शिल्लक नाही आहे। हे पुन्हा एकदा मी त्यात हलवून असं कुस्करून घेतलेलं आहे। बघू शकता इथे। ही सगळ्यात जुनी पद्धत आहे आमरस बनवायची। पूर्वी आपल्या आजी असतील, पणजी असतील, जसे आमरस बनवायचे ना सेम ते टाईपमध्ये मी त्यांचं बघूनच बनवलं आहे ते। बघा इथे परत काय केलेलं आहे, त्यामध्ये ते पाणी आहे ओतून काढलेलं। बघू शकता इथे किती छान पिवळं दमक असा कलर, ओरिजिनल कलर आलेला आहे इथे। मी सगळं पाणी आणि साली पूर्णपणे सेपरेट केलेले आहेत। बघू शकता इथे। आणि एका पातेल्यामध्ये घेतलेलं आहे। बघू शकता इथे पातेल्यामध्ये। आणि आंबे आंबट असल्यामुळे काय केलेलं आहे, साखर घातल्याची तिथे 1 वाटी साखर घातलेली आहे, कारण आंबे खूपच आंबट आहेत आणि ते पिकलेले नव्हते, त्यामुळे काय केलेलं आहे साखर घातलेली आहे। आणि इथं काय केलेलं आहे बघू शकता इथे, अगदी थोडीशी साखर मी आणि घातलेली आहे की परत जास्त आंबट नको म्हणून। आणि इथं काय घेतलेलं आहे, एक हँड मिक्सर घेतलेला आहे। बघू शकता इथे नुसतं ढवळायचं आहे। तुम्ही रवीचा वापर जरी केला तरी चालेल, तुमच्याजवळ जर रवी असेल तुम्ही त्याचाही वापर करा। आपल्याला काय करायचं, थोड्याशा गुठळ्या ज्या राहिलेत त्या मोठ्या मोठ्या त्या सगळ्या फेटवून घ्यायच्या आहेत आणि थोडीशी साखर आपल्याला पूर्ण विरघळून घ्यायची। ही पारंपरिक पद्धत आहे जुन्या काळातली, त्यामध्ये तिथं मिक्सर वगैरे काही नव्हते, त्यामुळे ते काय करायचे असे छान असे रवी घ्यायचे आणि रवीने फेटवून ते आमरस इतका छान तयार व्हायचा की टेस्ट विचारूच नका। इथं मी बघा तुम्हाला दाखवते, इथे मी रवी घेतलेले जी रवी आहे इथे असं करून छान आपला आंबरस दिसायला लागला ना, पूर्ण त्याच्या गुठळ्या हलवून घेणार आहे आणि थोड्या वेळ अगदी थोड्या वेळ हलवणार आहे, जेणेकरून आपला आंबरस खूप छान पद्धतीने तयार होईल। बघू शकता इथे हा पारंपरिक पद्धतीने केलेला आमरस आहे। याला आता यामध्ये मी अर्धा चमचा मी काय केले सुंठ पावडर घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता इथे। आणि सुंठ पावडर घालून त्यामध्ये पूर्णपणे हलवून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं। आपला आमरस बघा किती दिसते, जास्त घट्टही नाही आहे, जास्त पातळ पण नाही आहे, पण ते आमरस खूप छान लागतो। बघा इथे। चला आपला पारंपरिक पद्धतीने तयार केलेला आमरस तयार झालेला आहे। सोबत आहे चपाती, त्यानंतर बनवलेलं आहे पालक पनीर, चवळीची भाजी आहे आणि थोडासा भात आहे। कसं वाटलं आपलं जेवण कमेंट करून नक्की सांगा।